नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभ्रा रंजन IAS स्टडी मध्ये आपलं स्वागत आहे. बघा, आपली जी GSची कॉम्प्रिहेन्सिव्ह फुल लेंथ जे टेस्ट आहे, तर त्याच्यामधलं इतिहास या विषयाचं जे आपलं डिस्कशन आहे, तर ते आपण पाहणार आहोत. आता इतिहास या विषयाचे एकूण या टेस्टमध्ये 15 प्रश्न आपल्याला असणार आहेत. आणि मग त्याच्यामध्ये बघा, प्रश्न जो पहिला प्रश्न आहे, तर तो आहे सायमन कमिशन बाबत खालील विधानांचा विचार करा, असा आपल्याला या ठिकाणी प्रश्न आहे. त्याच्यामध्ये बघा, आता सायमन कमिशन म्हटल्यानंतर आपल्याला पहिलं आठवलं पाहिजे की सायमन कमिशन ही कशासाठी नेमण्यात आलेली होती. आता सायमन कमिशन जी आहे, तर ही सायमन कमिशनची नियुक्ती करण्यात आली बघा 1927 मध्ये, म्हणजे नोव्हेंबर 1927 मध्ये सायमन कमिशनची नियुक्ती करण्यात आली. सायमन कमिशन ही भारतामध्ये 2 टप्प्यामध्ये आली. याचा जो पहिला टप्पा होता तो म्हणजेच फेब्रुवारी 1928 ला, आणि दुसरा टप्पा होता तो म्हणजेच ऑक्टोबर 1928 ला. पण प्रश्न असा आहे की सायमन कमिशन ही कशासाठी म्हणजे नेमण्यात आली होती. तर सायमन कमिशन ही नेमण्यात आली होती, याला थोडंसं पाठीमागे आपल्याला जावं लागतं. तर ते म्हणजेच कधी, तर 1917 मध्ये ऑगस्ट घोषणा, त्यालाच आपण मॉन्टेग्यू ही घोषणा असे म्हणतो. मग मॉन्टेग्यू जो आहे, जो भारत मंत्री होता, याने 1917 मध्ये घोषणा केली, यालाच आपण ऑगस्ट घोषणा असे म्हणतो. या ऑगस्ट घोषणा जी आहे, तर या ऑगस्ट घोषणेनुसार भारताला पुढील 10 वर्षामध्ये टप्प्याटप्प्याने भारतासाठी काय केलं जाईल, संविधानिक सुधारणा केल्या जातील आणि भारतीयांना राजकीय अधिकार काय केले जातील, हस्तांतरित केले जातील. वसाहती अंतर्गत भारतीयांना पुढील 10 वर्षांनंतर टप्प्याटप्प्याने काय केलं जाईल, तर टप्प्याटप्प्याने वसाहती अंतर्गत स्वातंत्र्य दिलं जाईल, अशा पद्धतीची घोषणा केली. आता ही घोषणा करण्यापाठीमागचं कारण काय होतं, तर भारतीयांच्या वाढता असंतोष, पहिल्या महायुद्धानंतर भारतीयांचा वाढता असंतोष, याला एक प्रकारे शांत करण्याच्या दृष्टिकोनातून भारतीयांना दिलेलं एक आश्वासन होतं. आणि मग या घोषणेची अंमलबजावणी कशी करायची, यासाठी एक समिती नेमण्यात आली. ती समिती होती साऊथ बरो नावाची समिती नेमण्यात आली. आणि या साऊथ बरो समितीच्या शिफारशींवरती आधारित एक कायदा बनवण्यात आला. तो कायदाच म्हणजे 1919 चा कायदा. यालाच आपण भारत सरकार कायदा असंही म्हणतो किंवा मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा असं म्हणतो. मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायद्यामध्ये अशी एक तरतूद होती की 10 वर्षामध्ये भारतातील संविधानिक सुधारणा, घटनात्मक सुधारणा आणि भारतीयांना दिलेले राजकीय हक्क याच्या चौकशीसाठी एक वैधानिक समिती नेमण्यात यावी, ज्याला आपण स्टॅच्युटरी समिती असंही म्हणतो. म्हणजेच वैधानिक समिती नेमण्यात यावी अशी शिफारस इथे केलेली होती. त्याच अनुषंगाने वैधानिक समिती 1919च्या कायद्याची चौकशी करण्यासाठी नेमलेली काय होती, समिती होती. म्हणजेच पहिलं वाक्य काय आहे बघा, बरोबर आहे की 1919च्या कायद्याची चौकशी करण्यासाठी नेमलेली काय होती, समिती होती. आता या समितीमध्ये बघा, ही एक वैधानिक समिती होती, म्हणजेच याला इंडियन स्टॅच्युटरी कमिशन म्हणून सुद्धा ओळखलं जातं. ISC म्हणून सुद्धा ओळखलं जातं. वैधानिक समिती होती, ही एक वैधानिक समिती होती. आणि ही वैधानिक समिती असल्याने याच्यामध्ये 7 काय होते, सदस्य होते. आणि हे सर्वच्या सर्व ब्रिटिश होते. म्हणजे याच्यामध्ये एकही भारतीय सदस्य नव्हता. म्हणजे सायमन कमिशन मध्ये एकही भारतीय सदस्य नव्हता. याच्यामध्ये एकूण 7 सदस्य होते आणि 7च्या 7 सर्व सदस्य कोण होते, तर ब्रिटिश होते. आता ही जी समिती आहे, ही नोव्हेंबर 1927 मध्ये ही एक वैधानिक समिती नियुक्त करण्यात आली. मग ही वैधानिक समिती नियुक्त केल्यानंतर याची अंमलबजावणी किंवा ही समिती नेमकी काय आहे, याच्यासाठी गांधीजी आणि आयर्विन यांच्यामध्ये एक काय झाली, बैठक झाली. परंतु या बैठकीमध्ये हे गोष्ट सिद्ध झालं की अशी समिती येणार आहे ज्याच्यामध्ये एकही भारतीय सदस्य नसेल. आणि याच्यातूनच मग डिसेंबर 1927 जे मद्रासचं अधिवेशन होतं, मद्रास अधिवेशन. आता मद्रास अधिवेशनचे अध्यक्ष होते मुख्तार अली अन्सारी, मुख्तार अली अन्सारी यांच्या अध्यक्षतेखाली
यांच्या अध्यक्षतेखाली मद्रासला जे काँग्रेसचं अधिवेशन भरलं, तर या अधिवेशनामध्ये 2 महत्वाचे प्रस्ताव पारित करण्यात आले. पहिला प्रस्ताव पारित केला तो म्हणजेच सायमन कमिशनला. ॲट एव्हरी स्टेज अँड इन एव्हरी फॉर्म, म्हणजे सर्व स्तरावरती सर्व बाजूनी सायमन कमिशनला काय करायचा? विरोध करायचा. का विरोध करायचा? तर त्याच्यात सर्व सदस्य कोण आहेत? ब्रिटिश आहेत. त्याच्यात एकही भारतीय सदस्य नाहीत. आणि दुसरी गोष्ट, त्यावेळेचा जो भारत मंत्री होता त्याचंच नाव म्हणजे ब्रेकन हेड. आता हा जो ब्रेकन हेड आहे याच्याच पुढाकाराने ही समिती भारतात आली होती. मग एक प्रकारे ब्रेकन हेडला आव्हान देण्यात आलं, म्हणजे सायमन कमिशन वरती बहिष्कार टाकण्याचा आणि ब्रेकन हेडला आव्हान देण्याचा प्रस्ताव काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनामध्ये पारित करण्यात आला? मद्रास अधिवेशनामध्ये पारित करण्यात आला. आणि मग याच्याच विरोध म्हणून भारतभर सर्व स्तरावरती सर्व बाजूनी विरोध करण्याचा हा बहिष्काराचा प्रस्ताव होता. आणि मग याच्यामध्ये भारतीय सदस्य नसल्यामुळं या समितीला भारतीयांनी काय केला? विरोध केला. त्यामुळे हे चौथं वाक्य सुद्धा काय आहे? बरोबर आहे. मग सायमन कमिशनला विरोध केला, सायमन गो बॅकच्या घोषणा देण्यात आल्या, भारतभर आंदोलनं झाली. ही समिती 2 टप्प्यामध्ये आली होती. एक टप्पा हा उत्तर भारतासाठी, दुसरा टप्पा हा दक्षिण भारतासाठी होता. भारतातल्या वेगवेगळ्या ठिकाणी गेली, त्याच्या विरोधामध्ये आंदोलनं झाली. असंच एक आंदोलन लाहोर या ठिकाणी झालं आणि लाहोर या ठिकाणी नौजवान सभेने हे आंदोलन केलं होतं. तर याच नौजवान सभेच्या आंदोलनामध्ये लाला लजपतराय हे त्या ठिकाणी सहभागी झाले होते. आणि मग या आंदोलनामध्ये लाला लजपतराय यांच्यावरती काय झाला? लाठीचार्ज झाला. त्याच्यामध्येच त्यांचा काय झाला? तर मृत्यू झाला. लाला लजपतराय म्हटले होते बघा की माझ्यावरचा हा जो काय वार आहे हा ब्रिटिशांच्या साम्राज्यवादाच्या शवपेटीवरचा हा खिळा आहे, शेवटचा खिळा आहे. म्हणजे तुम्ही आज माझ्यावरती वार केलाय, म्हणजे भविष्यामध्ये तुमच्या साम्राज्यवादाची शवपेटी तयार आहे, त्याच्यावरती मारलेला हा खिळा आहे. आणि खऱ्या अर्थाने आपण म्हणूयात की क्रांतिकारक चळवळीला जो याच्या नंतर जो काही क्रांतिकारक चळवळ मोठ्या प्रमाणामध्ये प्रसारित झाली ना, तर त्याच्यासाठी हे सायमन कमिशनला झालेला विरोध, सायमन कमिशनच्या विरोधातलं जे आंदोलन होतं, तर या सगळ्यांमुळे आपण असं म्हणू शकतो की भारतीयांनी सायमन कमिशनला मोठ्या प्रमाणामध्ये काय केला? विरोध केला. का केला हे लक्षात आलं का? तर सायमन कमिशनला विरोध केला. पण हे सायमन कमिशन जे आहे ह्याला विरोध झाला असला तरी सायमन कमिशनने काही शिफारशी केल्या. त्याच्यापैकीची एक महत्वपूर्ण समिती म्हणजेच सल्लागार परिषदेची स्थापना. अतिशय महत्वाचा पॉइंट की सल्लागार परिषद, पहिल्यांदा सल्लागार परिषदेची काय करण्यात आली? स्थापना करण्यात आली. या सल्लागार परिषदेनुसार भारतीय ब्रिटिश म्हणजे ब्रिटिश भारतीय प्रांत आणि भारतातील संस्थानं यांच्या प्रतिनिधींना कशा पद्धतीनं सभागृहामध्ये नियुक्त करायचं याच्यासाठी काय केली जाईल? सल्लागार परिषद नियुक्त केली जाईल. लक्षात ठेवा, याच सल्लागार परिषदेला संविधानिक रूप देण्यात आलं, ते म्हणजेच 1935च्या कायद्यात. 1935चा कायदा लक्षात ठेवा. बऱ्याच वेळा असाही प्रश्न असतो की 1935च्या कायद्याचे स्रोत काय होते, तर त्याची सुरुवात तुमची सायमन कमिशन पासून झाली पाहिजे. कारण का सायमन कमिशन मधल्या सुद्धा काही शिफारशी याच्यामध्ये होत्या. म्हणजे आपण असं म्हणूयात की याच्यामध्ये बघा सल्लागार परिषदेची स्थापना करण्याची शिफारस होती. हे तिसरं वाक्य सुद्धा बरोबर आहे. म्हणजेच सायमन कमिशनच्या बाबतीत बघा आपल्याला दिसून येतं की पर्याय क्रमांक हा जो दुसरा आहे हे काय असेल? त्याचं उत्तर असेल. क्लिअर झालं? पुढचा प्रश्न आहे बघा, भारतातील प्राचीन कला परंपरांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी इंडियन सोसायटी ऑफ ओरिएंटल आर्टची स्थापना कोणी केली? आता भारतामध्ये बघा स्वदेशी चळवळ ही मोठ्या प्रमाणामध्ये आता काय झाली होती? सुरू झाली होती, त्याचा प्रसार सुरू झाला होता. आणि स्वदेशी चळवळीमध्ये भारताच्या इतिहासाचं, भारताच्या संस्कृतीचं पुनरुज्जीवन हा एक महत्वपूर्ण काय होता? तर या ठिकाणचा मुद्दा होता, महत्वपूर्ण कार्यक्रम होता. आणि याच कार्यक्रमाचा भाग म्हणून इंडियन सोसायटी ऑफ ओरिएंटल स्कूल, ज्याच्यावरती बंगाल स्कूलचा काय होता? प्रभाव होता, याची स्थापना अभिंद्रनाथ टागोर, गंगेंद्रनाथ टागोर
गंगेंद्रनाथ टागोर. आणि यांच्या मदतीला काही ब्रिटिश, तो म्हणजेच हवेल, हवेल किंवा ज्याला आपण हवेल असं म्हणूयात, हा ब्रिटिश व्यक्ती. म्हणजेच एकूण आपण म्हणूयात की भारतीयांची संस्कृती याचं पुनरुज्जीवन करणे. पुनरुज्जीवनचा अर्थ ज्याला आपण रिवायवल म्हणतो. रिवायवल मुळे काय होणार आहे, भारतीयांची संस्कृती भारतीयांना कायमच संघर्षासाठी काय देत असेल, प्रेरणा देत असेल. म्हणजेच आपण म्हणतो बघा, रेनेसान्स झाल्यामुळं भारतीयांचं काय होणार आहे, तर प्रबोधन होणार आहे. आणि या प्रबोधनातून भारतीय काय करतील, रिव्होल्यूशन करतील. म्हणजेच भारतीयांचं प्रबोधन करण्यासाठी भारतीयांना आपल्या संस्कृतीचा अभिमान किंवा संस्कृतीचं पुनर्जीवन केल्यामुळं सतत प्रेरणा मिळणार आहे. याच अनुषंगाने इंडियन सोसायटी ऑफ ओरिएंटल आर्टची काय करण्यात आली, स्थापना करण्यात आली 1907 ला. कुठे करण्यात आली, तर कलकत्ता या ठिकाणी करण्यात आली. याच स्कूल तर्फे बघा रूपम नावाचं काय केलं जात होतं, एक जर्नल पब्लिश केलं जात होतं रूपम, ज्याच्या माध्यमातून भारताचं सांस्कृतिक, भारताचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम या जर्नलच्या माध्यमातून केलं जात होतं. रूपम नावाचं जर्नल इंडियन सोसायटी ऑफ ओरिएंटल स्कूलच्या माध्यमातून काय केलं जात होतं, प्रकाशित केलं जात होतं. असे हे अभिंद्रनाथ टागोर यांनी बघा भारत मातेचं चित्र हे सुद्धा यांनी रेखाटलेलं होतं. म्हणजे भारत मातेचं चित्र हे यांनी रेखाटलेलं होतं. म्हणजेच एकूण आपण असं म्हणूयात की भारताचा इतिहास, भारताची संस्कृती ही काय आहे, ही लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी इंडियन सोसायटी जी आहे ऑफ ओरिएंटल आर्टची स्थापना अभिंद्रनाथ टागोर यांनी केली. आता हे सर्व लोक जे आहेत ना, हे उर्वरित सर्व लोक जे आहेत हे स्वदेशी चळवळीशी संबंधित आहेत. उदाहरणार्थ कृष्णकुमार मित्र यांनी संजीवनी नावाचं वृत्तपत्र, लक्षात ठेवा संजीवनी नावाचं वृत्तपत्राची म्हणे वाक्याची सुरुवातच एका शब्दाने होत असत, तो म्हणजे बहिष्कार. म्हणजे सर्वात जास्त बहिष्कार शब्द जर कोणी वापरला असेल तर संजीवनी नावाच्या वृत्तपत्राने वापरलाय, जे कृष्णकुमार मित्र यांनी सुरू केलं होतं. रास बिहारी घोष यांनी राष्ट्रीय शिक्षण परिषदेची काय केली होती, स्थापना केली होती, राष्ट्रीय शिक्षण परिषद. आणि त्याच्यानंतरचं नाव आहे बघा श्यामजी कृष्ण वर्मा. आता श्यामजी कृष्ण वर्मा जे आहेत तर यांनी इंडिया हाऊसची स्थापना केली होती, कुठे, लंडन या ठिकाणी. श्यामजी कृष्ण वर्मा यांनी इंडियन होम रूल सोसायटीची स्थापना केली होती, कुठे, तर लंडन या ठिकाणी. यांनीच श्यामजी कृष्ण वर्मा यांनीच बघा एक प्रकारे भारतीय क्रांतिकारकांना युरोपमध्ये पाठिंबा किंवा त्यांना आश्रय देण्याचं काम श्यामजी कृष्ण वर्मा यांनी केलं. म्हणजे हे सर्व लोक स्वदेशी चळवळीशी संबंधित आहेत. तर या प्रश्नाचं उत्तर असेल बघा अभिंद्रनाथ टागोर. क्लिअर झालं, ठीक आहे, पुढे जाऊयात. प्रश्न क्रमांक बघा 33 आहे. भारतीय विद्यापीठ आयोगाची स्थापना 1902 मध्ये लॉर्ड कर्झन याने केली. त्यातील भारतीय सदस्य कोण होते. तर आता बघा की झालं असं की वुड्सचा खलिता, थोडंसं पाठीमागे जावं लागतं. वुड्सचा खलिता जो आहे हा भारतामध्ये 1854 ला भारतामध्ये आला. आता वुड्सचा खलिता म्हणजे वुड्स हा ब्रिटनच्या शिक्षण सल्लागार समितीचा एक वन ऑफ द सदस्य होता. तर या वुड्सने भारतीयांसाठी मॅग्ना कार्टा म्हणजे आधुनिक शिक्षणाचा काही मॅग्ना कार्टा म्हणजे काही प्रस्ताव पाठवला. तो भारतामध्ये आणला कोणी किंवा भारतामध्ये सादर केला कोणी, तर नॉर्थ ब्रूक, जो लॉर्ड नॉर्थ ब्रूक होता, जो पुढे जाऊन भारताचा काय झालाय, व्हॉइसरॉय पण झालाय. तर या लॉर्ड नॉर्थ ब्रूकने तो भारतामध्ये सादर केला. आता हा जो काही प्रस्ताव आहे वुड्सचा खलिता, हा भारताच्या आधुनिक शिक्षणाचा मॅग्ना कार्टा म्हटलं जातं. पण झालं असं की हा जो काय आधुनिक मॅग्ना कार्टा आहे त्याची अंमलबजावणी म्हणावी अशी झालेली नव्हती. विशेषतः या वुड्सच्या खलित्यामध्ये प्राथमिक शिक्षण आणि विद्यापीठ शिक्षण, त्याच्यानंतर काही आपण म्हणूया स्त्री शिक्षण, त्या व्यतिरिक्त स्थानिक भाषेतून शिक्षण, अशा काही तरतुदी होत्या. मग याच्यामध्ये बघा स्थानिक भाषेतून शिक्षण, प्राथमिक शिक्षण याची अंमलबजावणी व्यवस्थित झाली नाही. मग याची चौकशी करण्यासाठी हंटर समिती नेमण्यात आली. हंटर समिती जी 1882 मध्ये कुणाच्या काळामध्ये, रिपनच्या काळामध्ये. आणि या हंटर समितीचा विषयच होता तो म्हणजे प्राथमिक आणि माध्यमिक, म्हणजे माध्यमिक शिक्षण आणि प्राथमिक शिक्षण
हे या समितीचा विषय होता. पण मग याच्यामध्ये विद्यापीठाचे प्रश्न किंवा विद्यापीठांची समस्या याच्यावरती चर्चा केली जाणार नव्हती. मग याच्यासाठी बघा पुढे जॉन रेलिग समिती जी आहे, म्हणजे या ठिकाणी लॉर्ड कर्झनच्या काळामध्ये जॉन रेलिग समिती नेमण्यात आली 1902 मध्ये. जॉन रेलिग समिती. मग या रेलिग समितीचा जो विषय होता तर तो विद्यापीठ होता. म्हणजे रेलिग समितीचा मुख्य विषय होता विद्यापीठ. आता ही समिती का नेमली याच्या पाठीमागचं कारण म्हणजे भारतामध्ये तोपर्यंत काही मोजकीच विद्यापीठ स्थापन झाली होती. भारतामध्ये विद्यापीठ स्थापन करावीत असा प्रस्ताव कोणी दिला होता? वुड्स कलिताने. जे विद्यापीठ स्थापन झाली होती त्यांच्यावरती आपण असं म्हणूयात की काही घटनात्मक त्यांच्यावरती काही म्हणजे घटनात्मक ज्याला आपण हे म्हणूयात की तरतुदी लादल्या गेल्या नव्हत्या. मग विद्यापीठांवरती लंडन विद्यापीठाच्या धर्तीवरती काही घटनात्मक तरतुदी लागू करण्यासाठी ज्याला आपण म्हणूया सरकारचं नियंत्रण लागू करण्याच्या दृष्टिकोनातून रेलिग समिती काय करण्यात आली? नेमण्यात आली. आणि मग या रेलिग समिती जी आहे तर या रेलिग समितीमध्ये दोनच भारतीय सदस्य होते. एक होते सय्यद हुसेन बेलग्रामी आणि दुसरे न्यायमूर्ती गुरदास बॅनर्जी. हे दोन सदस्य होते. यातले बघा सय्यद हुसेन बेलग्रामी हे सुरुवातीला नेमले होते. नंतर जेव्हा या समितीमध्ये घटनात्मक तरतुदी कशा आणायच्या किंवा घटनात्मक तरतुदी विद्यापीठासाठी कशा लागू करायच्या याच्यासाठी न्यायमूर्ती गुरुदास बॅनर्जींची काय करण्यात आली? नियुक्ती. म्हणजे सुरुवातीला एकच भारतीय नियुक्त केले, नंतर किती केले? त्याच्यामध्ये दोन. का तर त्याच्यामध्ये घटनात्मक तरतुदी कशा लागू करायच्या. आणि मग याच रेलिग समितीच्या शिफारशींवरती एक कायदा आला, त्याला आपण म्हणतो 1904 चा विद्यापीठ कायदा. हे सर्व लॉर्ड कर्झनच्या काळामध्ये झालं होतं. आणि मग याच्यामध्ये दोन भारतीय सदस्य होते. त्यांचं नाव म्हणजे सय्यद हुसेन बेलग्रामी आणि न्यायमूर्ती गुरुदास बॅनर्जी हे होते. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा लोकमान्य टिळक, सुरेंद्रनाथ बॅनर्जी हे या स्वदेशी चळवळीमध्ये एक महत्वपूर्ण त्यांनी काय केलेली आहे? भूमिका बजावलेली आहे. गोपालकृष्ण गोखले यांनी इंडियन सर्वंट सोसायटीची स्थापना केली. रासबिहारी बोस हे सुद्धा आपल्याला स्वदेशी चळवळीमधले एक महत्वपूर्ण व्यक्ती आपल्याला दिसणार आहेत. अब्दुल रसूल यांनी बघा बारिसाल समितीची स्थापना केली होती. बारिसाल. आता बारिसाल समिती जी आहे ना, बारिसाल समिती, या बारिसाल समितीचं वैशिष्ट्य असं होतं की ज्यांनी भारतीय न्याय पंचायत सुरू केली आणि याच्यातून जवळपास 500च्या वरती खटले त्यांनी निकालात काढले. तर अशा या बारिसाल समितीचे प्रमुख होते अब्दुल रसूल. म्हणजे थोडक्यात ब्रिटिशांची न्याय व्यवस्था नाकारून भारतीयांची पारंपरिक न्याय व्यवस्था होती ज्याला आपण न्याय पंचायत म्हणतो, त्याच्या माध्यमातून जवळपास 500च्या वरती खटले काय करण्यात आले? निकालात काढण्यात आले. कृष्णकुमार मित्र संजीवनी नावाचं जे काही वृत्तपत्र आहे तर त्यांनी सुरू केलं होतं, ज्याच्यामध्ये सर्व म्हणजे त्यांचं वाक्य हे बहिष्कार शब्दाशिवाय पूर्णच होत नव्हतं. असं हे कृष्णकुमार मित्र. म्हणजेच एकूण बघा आपल्याला या प्रश्नाचं उत्तर दिसतं पर्याय क्रमांक 3. पुढे जाऊयात. मध्ययुगीन भारतात आयने दहशाला जमीन महसूल पद्धत कोणी सुरू केली? आता बघा की दहसाला म्हणजेच 10 वर्ष, यालाच 10 वर्ष पद्धत म्हणून सुद्धा ओळखलं जातं. 10 वर्ष पद्धत म्हणून सुद्धा ओळखलं जातं. ही एक 10 वर्षासाठीची काय म्हणजे 10 वर्षाच्या एकूण सरासरीवरती आधारित काय होती तर महसूल पद्धत होती. आता याच्यामध्ये काय करण्यात आलं बघा, ही जी महसूल व्यवस्था आहे याला एक प्रकारे या महसूल व्यवस्थेलाच एक प्रकारे दस्तूर ए आलम या नावाने ओळखलं जातं. दस्तूर ए आलम या नावाने ओळखलं जातं. त्यासाठी एक महसूल मंत्री नियुक्त करण्यात आला. महसूल मंत्री नियुक्त किंवा तुम्ही त्याला अगदी अर्थ महसूल मंत्री असं म्हणू शकता. महसूल मंत्री नियुक्त करण्यात आला, तो म्हणजेच दिवान ए अशरफ. आता दिवाने अशरफ जे आहे
हे मंत्रीपद कोणाला देण्यात आलं तर राजा तोडरमलला. राजा तोडरमलला, राजा तोडरमलला हे दिवाणी पद देण्यात आलं, दिवाने अशरफ. आणि हे राजा तोडरमलची नियुक्ती कोणी केली होती तर मुघल बादशाह अकबर. मुघल बादशाह अकबर, मुघल बादशाह अकबर याने राजा तोडरमलची काय केली होती, नियुक्ती केलेली होती. आणि मग याच्यासाठी त्यांनी जमीन मोजमापनासाठी त्यांनी काय केलं तर दहशाला पद्धतीनुसार, दहशाला पद्धतीनुसार काय करण्यात आलं तर जमिनींचे वर्गीकरण करण्यात आलं. जमिनींचे वर्गीकरण करण्यात आलं. त्यानुसार जमिनींचे वर्गीकरण करून जमिनींना 4 भागामध्ये विभागण्यात आलं. जमिनींचं वर्गीकरण करण्यात आलं. किती भागामध्ये 4 भागामध्ये. एक असेल बघा पोलाज. पोलाज पहिला प्रकार असेल पोलाज. पोलाज म्हणजे काय, प्रत्येक वर्षी लागवडीखाली असणारी जमीन. प्रत्येक वर्षी लागवडीखाली असणारी जमीन म्हणजे इथे प्रत्येक वर्षी शेती केली जात असत. प्रत्येक वर्षी शेती या ठिकाणी केली जात असत. दुसरं वर्गीकरण करण्यात आलं ते म्हणजेच परवती. परवती, परवती जमिनीचा दुसरा प्रकार परवती. परवती याच्यानुसार उत्पादन वाढीसाठी, उत्पादन वाढीसाठी 1 वर्षातून 2 वर्षातून काय करणे, पिकांची लागवड करणे. म्हणजे उत्पादन वाढीसाठी आपण म्हणतो ना की एकाच शेतामध्ये जर सतत तेच पीक घेतलं तर उत्पादनामध्ये काय होत असते, घट होत असते. मग उत्पादन वाढीसाठी त्या जमिनीमध्ये 1 वर्षातून 2 वर्षातून एखादी पिकाची लागवड करणे म्हणजे परवती. त्याच्यानंतर असेल बघा चाचर. चाचर हा तिसरा प्रकार असेल. चाचर जो तिसरा प्रकार आहे ज्याच्यामध्ये 3 ते 4 वर्षातून 3 ते 4 वर्षातून एकदा पिकांची लागवड करणे. 3 ते 4 वर्षातून एका पिकाची काय करणे, लागवड करणे. आणि चौथा प्रकार होता बघा तो म्हणजेच बंजर. आता बंजर आपल्याला नावामध्ये लक्षात येतं की बंजीर म्हणजे पडीक जमीन, नापीक जमीन अशी जमीन. मग असं जमिनींचं वर्गीकरण करून 10 वर्षाची 10 वर्षातील उत्पादनाची सरासरी काढून 1/3 पर बिघा, पर बिघा असा काय करण्यात आला, कर लागू करण्यात आला. म्हणजे बिघा हे जमीन मोजमापनाचं काय होतं, एकक होतं. कराचा दर किती होता, 1/3 होता. किती, सरासरी उत्पादनाच्या मागील 10 वर्षाच्या सरासरीवरती 1/3 पर बिघा. त्यासाठी जमिनींचं वर्गीकरण केलं. मग ही पद्धत जी आहे ही पद्धत कोणी लागू केली तर अकबर. त्यासाठी राजा तोडरमलची नियुक्ती केली. राजा तोडरमल याला दिवाने अशरफ हे काय देण्यात आलं, पद देण्यात आलं. एकूणच या 10 शाला पद्धतीला दस्तुरे आलम असं म्हटलं जातं. दस्तूर म्हणजे काय, सर्कल, विभाग. आपण म्हणतो ना विभागीय महसूल, तशी पद्धत होती ही विभागीय महसूल पद्धत. दस्तूर म्हणजे सर्कल. अशी ही आयने 10 साला जी पद्धत आहे ही अकबर वरच्या काळामध्ये सुरुवात झाली. तुम्ही असंही म्हणू शकता आयने 10 शाला जी आहे ना ही शेरशाह सुरी जो होता त्या शेरशाह सुरीच्या जमीन महसुलीचा काय होता, पुढचा अध्याय होता किंवा पुढचा भाग होता असं आपण त्याला म्हणू शकतो. क्लिअर झालं. पुढे पुढचा प्रश्न आहे बघा, कोणते साम्राज्य स्थानिक स्वराज्याच्या विस्तारित स्वरूपासाठी प्रसिद्ध होते, असा प्रश्न विचारलाय. आता स्थानिक स्वराज्य चा विस्तार प्राचीन भारतामध्ये कोणाच्या काळामध्ये झाला तर त्याचं उत्तर आहे बघा चोला साम्राज्य. म्हणजे चोला साम्राज्य हे त्यांच्या विस्तारित अशा स्थानिक स्वराज्याच्या विस्तारासाठी ते प्रसिद्ध होतं. आता चोला जे साम्राज्य आहे यांनी आपलं प्रांत जो आहे, आपला जो प्रांत आहे तर तो मंडलम मध्ये काय केला होता, विभागलेला होता. मंडलम हा त्याचा काय असेल, प्रांतांचा विभाग असेल. मंडलम नंतर काय असेल बघा, नाडू असेल. नाडू म्हणजेच जिल्हा किंवा एकपेक्षा जास्त जिल्हे म्हणजे नाडू आपण ज्याला म्हणूयात, नाडू असेल. नाडू नंतर काय असेल तर कुरम असेल. कुरम. नाडू नंतर काय असेल,
कुरम असेल किंवा त्यालाच नाडूर असंही म्हटलं जातं, कुरम असेल, कुरम म्हणजे नाडू नंतर कुरम असेल. आता या कुरम मध्ये बघा, या कुरम मध्ये आपण म्हटलं होतं की कुरम मध्ये काय असतं, तर कुरम मध्ये नगरम पण असतं, कुरम पण असतं. आता जर नगरम असेल तर त्याच्यामध्ये काय असेल, तो शहराचा भाग असेल. म्हणजे या कुरम मध्येच नगर कुरम, या कुरम मध्येच काय असतं, नगर कुरम. आणि नाडूर म्हणजे ग्रामीण भाग, म्हणजे हा शहरी भाग नगर कुरम आणि हा ग्रामीण भाग. मग हा जो काही नगर कुरम आहे, मग याच्यामध्ये बघा नगर मंडलम किंवा आपण ज्याला काय म्हणूयात की नगरपुरमचा नगरपती किंवा ज्याला आपण नगर पौर, याच्यातूनच महापौर, नगराध्यक्ष असे जे शब्द आले तर ते इथूनच आलेत, नगरपुरम. आणि इकडे जे आहे कुरम जो आहे तो ग्रामीण भाग असेल, ह्या जिल्ह्याचा ग्रामीण भाग असेल. आणि मग एकूणच हे जे काही हे आहे तर ते ग्राम असेल बघा. याला दुसरा शब्द आहे ग्रामनम. आणि मग या ग्रामनम मध्ये काही महत्वपूर्ण हे असायचं. मग गावाचं जे प्रशासन आहे, गावाचं ह्यामध्ये एक किंवा एकपेक्षा जास्त गावं असायची. त्याचं जे आहे तर त्या दोन महत्वपूर्ण सभा असत, एक उर आणि दुसरं म्हणजे सभा. उर म्हणजे गावातील सर्वसामान्यांची सभा. काय असेल, उर म्हणजे गावातील सर्वसामान्यांची सभा. आणि सभा म्हणजे काय, तर सभा म्हणजे त्यालाच सभेचे पण दोन प्रकार होते बघा. सभेचे दोन प्रकार होते, एक महासभा आणि दुसरं सभास. महासभा म्हणजे ज्या ठिकाणी गावातील प्रतिष्ठित व्यक्ती काय करतील, तर गावाच्या राजकीय, गावाच्या प्रशासकीयचा निर्णय घेतील महासभेमध्ये. आणि सभास म्हणजे काय होतं, तर सभास म्हणजे त्यावेळेची अशी एक प्रशासकीय व्यवस्था ज्याच्यामध्ये एखाद्या गोष्टीला जर मान्यता द्यायची असेल, आपण म्हणतो ना की प्रस्ताव ठेवणे, आणि त्या प्रस्तावाला जर मान्यता द्यायची असेल तर ती सभासमध्ये दिली जायची. म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या नृत्याला नृत्याची मान्यता द्यायची किंवा एखाद्या व्यवस्थेला मान्यता देत, आपण म्हणतो ना की प्रस्ताव ठेवणे, या प्रस्तावाला जर मान्यता द्यायची असेल तर ती सभासमध्ये मिळत असत. ही महासभा सुद्धा एक प्रतिष्ठित व्यक्तीची. मग गावामध्ये प्रतिष्ठित कोण होते, तर म्हातारा म्हणजे काय असेल बघा, गावातील श्रेष्ठ प्रतिष्ठित व्यक्तीला म्हातारा म्हटलं जातं. वयस्कर म्हणजेच म्हातारा नाही, लक्षात ठेवा. आपण प्राचीन भारतामध्ये म्हातारा शब्द बऱ्याच वेळा आलेला आहे बघा. त्याच्यानंतर आपण म्हणूयात की या व्यतिरिक्त महाजन म्हणजे कोण असेल, जो गावाचा काय पाहणार आहे, तिथला कायदा सुव्यवस्था पाहणार आहे, प्रशासन पाहणार आहे, असे काही शब्द त्या ठिकाणी वापरले जायचे. म्हणजेच एकूण चोलांच्या बाबतीत जर आपण हे पाहिलं तर चोला हे भारतातले असे साम्राज्य आहे की ज्यांनी पहिल्यांदा काय केली, विस्तारित स्थानिक. बरं, याच्यामध्ये संगम चोला पण होते आणि राज्यकर्ता चोला पण होते. दोघांच्या काळामध्ये आपल्याला विस्तारित स्थानिक स्वराज्याची काय दिसून येते, तर सोय दिसून येते. पुढे जाऊयात. गुप्त नाण्यांच्या बद्दल खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही असं म्हटलेलं आहे, बरोबर नाही. आता गुप्त नाण्यांबाबतची माहिती आपल्याला कुठून मिळते, तर प्रयाग प्रशस्ती मधून मिळते. प्रयाग प्रशस्ती जो आहे तर तो समुद्रगुप्ता त्या काळात हरिसेन नावाचा जो याच्या दरबारामधला जो लेखक होता, कवी होता, त्यांच्या काळामध्ये ते काय झालेलं आहे, कोरलेलं आहे. म्हणजे गुप्ता नाण्यांची एकूणच माहिती आपल्याला कुठून मिळणार आहे, प्रयाग प्रशस्तीमधून मिळणार आहे. आणि दुसरं म्हणजे आपल्याला माहिती मिळणार आहे ते कुठून, तर फयान नावाचा जो चीनचा प्रवासी होता त्याच्या लिखाणावरून. म्हणजे दोन महत्वपूर्ण स्रोत आहेत की ज्याच्यावरून आपल्याला असं दिसतं की गुप्तांच्या काळात गुप्तांनी नाण्यांमध्ये जे काही महत्वपूर्ण कौशल्य प्राप्त केलं, तर या कौशल्याची माहिती तुम्हाला इथून मिळते. आणि मग गुप्तांची जी नाणी होती ज्याच्यावरती ग्रीकांचा काय होता, प्रभाव होता, ग्रीक नाण्यांचा प्रभाव होता. आता ग्रीक नाण्यांचा प्रभाव होता म्हणजे काय, तर एका बाजूला देव देवता आणि दुसऱ्या बाजूला राजा राणी. म्हणजेच या नाण्यांना आपण राजा राणी प्रकारची नाणी म्हणतो. राजा राणी प्रकारची नाणी. राजा राणी प्रकारची जी नाणी आहेत याचाच अर्थ काय, एका बाजूला राजा किंवा राणी, दुसऱ्या बाजूला देव
देवता, याला राजा राणी प्रकाराची नाणी म्हटलं जातं. याचं उत्तम उदाहरण म्हणजे कुमारदेवीची नाणी. कुमारदेवीची म्हणजे चंद्रगुप्ता पहिला जो आहे गुप्तांचा एक महत्वाचा राजा, तर कुमारदेवीचं नाणं. इतकंच नाही तर या समुद्रगुप्ताने आपल्या आईच्या नावाने सुद्धा काय केलं होतं, नाणं. म्हणजेच कुमारदेवीच्या नावाने काय केलं होतं, नाणं. तर याचं उत्तम उदाहरण आहे की एका बाजूला आपल्याला काय दिसून येतं, तर एका बाजूला राजाच्या प्रतिमा कोरलेल्या असतात, उलट बाजूला देव देवतांची चित्र कोरलेले असतात. हे वाक्य काय आहे, बरोबर आहे. गुप्तांच्या काळामध्ये बघा आपल्याला जी नाणी होती तर या नाण्यांना कर्षपणा या नावाने ओळखलं जात असत. म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना चलन, चलन जे आहे तर याला कर्षपणा असे म्हटलं जात. म्हणजे चलनातील नाणी जी होती यांना कर्षपणा म्हटलं जायचं. काय म्हटलं जायचं, कर्षपणा. आणि मग गुप्तांच्या काळामध्ये बघा सोन्याची नाणी, सोन्याची जी नाणी होती याला दिनार म्हटलं जायचं. गुप्तांच्या काळामध्ये जी चांदीची नाणी होती याला काय म्हटलं जायचं, तर रूपक. आणि गुप्तांच्या काळामध्ये आपल्याला तांब्याची नाणी सुद्धा आढळतात, याला काय म्हटलं गेलं, दलेर. काय म्हटलं गेलं, दलेर. म्हणजे गुप्तांच्या काळामध्ये सोन्याची नाणी होती, चांदीची नाणी होती, तांब्याची नाणी होती, त्याला आपण काय म्हणतोय, दलेर असं म्हणतोय. विशेषतः चंद्रगुप्त सेकंडच्या काळात, चंद्रगुप्ता सेकंडच्या काळात तर आपल्याला हे नाणी दिसून येतात की जे वेगवेगळ्या प्रकारची नाणी आहेत या सगळ्यांचा उल्लेख चीनचा प्रवासी फयान याने आपल्या लिखाणामध्ये करून ठेवलेलं आहे. त्यामुळं गुप्तांनी जारी केलेल्या सोन्याच्या नाण्यांना दिनार म्हणून ओळखलं जातं, तर बरोबर आहे. इतकंच नाही तर गुप्ता हे पहिले भारतीय राज्यकर्ते आहेत की ज्यांनी नाण्यामध्ये काय केलं, तर कलात्मक उत्कृष्टता, म्हणजे गुप्तांनी त्याला न्यूमिस्टमॅटिक आर्ट म्हणतो, ज्याच्यामध्ये एक्सलन्सी प्राप्त केली, जी आपल्याला नंतरच्या काळात कुठेही आढळत नाही. असा प्रश्न UPSCनी मुख्य परीक्षेला विचारलेला होता. आणि मग याच्यातून दिसून येतं की गुप्तांची नाणी ही एकसारख्या आकाराची होती. त्यांनी वेगवेगळ्या प्रकारची, म्हणजे गुप्त हे पहिलं असं राज्यकर्ते आहेत की ज्यांनी वेगवेगळ्या प्रकारची नाणी काढली. म्हणजे उदाहरणार्थ अश्वमेध नाणं असेल, वाघाची शिकार करणारं नाणं असेल, समुद्रगुप्ता विणा वाजवतोय तर त्याचं नाणं असेल, कुमारदेवीचं नाणं आहे, धनुष्य बाण असणार आहे, गरुड ध्वजाचं नाणं आहे. म्हणजे एकूण काय दिसून येतं की कलात्मक उत्कृष्टता प्राप्त केली तर ती कोणी प्राप्त केली, गुप्तांनी. म्हणजे हेही वाक्य काय आहे, तर बरोबर आहे. गुप्तांनी जारी केलेल्या नाण्यात सर्वात जास्त नाणी तांब्याची होती, हे मात्र वाक्य चुकीचं आहे. त्याचं कारण असं आहे की गुप्तांनी जारी केलेल्या नाण्यांमध्ये सोन्याची नाणी आणि नंतर मग चांदीची नाणी काय होती, जास्त होती. याचा पुरावा आपल्याला कुठे मिळतो, तर राजस्थान मधलं जे बयान नावाचं ठिकाण आहे बघा, बयान राजस्थान मधलं. तर राजस्थान मधल्या बयान या ठिकाणी गुप्तांच्या नाण्यांचं काय सापडलेलं आहे, तर पुरावा खजिना सापडलाय. त्यामुळं बऱ्याच इतिहासकारांचं असं म्हणणं आहे बघा की ज्याला आपण गुप्तधन म्हणतो, गुप्तधन म्हणतो, तो कदाचित शब्द हा इथून आला असेल असं बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे की गुप्त नाणी जी ठेवायची ते जमिनीच्या खाली ठेवायचे आणि मग जमिनीच्या खाली जर नाणी ठेवली गेली आणि भविष्यामध्ये जर ती नाणी सापडली तर त्याला आपल्याकडे काय शब्द वापरला गेला, गुप्तधन. आता याला अनेक इतिहासकारांचं वेगवेगळं मत आहे, पण मग आपण म्हणतो ना की गुप्तधन, तर ते इथून बयान नावाचं ठिकाण आहे राजस्थानमध्ये जिथं गुप्तांची मोठ्या प्रमाणामध्ये नाणी आढळलेली आहेत. त्याच्यावरून लक्षात येतं की गुप्तांच्या काळामध्ये चांदीच्या नाण्यांचा आणि सोन्याच्या नाण्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये काय होता, तर वापर केला जात होता. त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर काय असेल, मग या प्रश्नाचं उत्तर असेल बघा चौथं. हे काय आहे, तर या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर नाही ना म्हटलंय, मग हे चौथं त्याचं उत्तर असेल. क्लिअर झालं, बिकॉज वरचे 3 वाक्य काय आहेत, बरोबर आहेत. चला पुढे जाऊयात. प्राचीन भारतातील षोडश महाजनपद, षोडश म्हणजे 16, षोडश म्हणजे किती, 16. 16 महान राज्यांची यादी कोणत्या ग्रंथांमध्ये आढळते असं म्हटलेलं आहे. म्हणजे 16 महाजनपद झाली. ही 16 महाजनपद जी होती तर ही मुख्यतः 2 प्रकारची होती. एक म्हणजे राज्यकर्ते, ज्याला आपण निरंकुश राजेशाही म्हणतो, आणि दुसरं म्हणजेच गणराज्य. अशी 16 महाजनपद होती. मग अशा या 16 महाजनपदांचा 16च्या 16 महाजनपदांचा उल्लेख आपल्याला अंगुतरा निकयामध्ये आढळतो.
अंगुतरा निकाया जो आहे ना, तो बौद्ध ग्रंथ सुट्ट पिटकाचा काय आहे, एक भाग आहे, ज्याच्यामध्ये 16 महाजन पदांची काय दिलेली आहे, तर यादी दिलेली आहे, यादी. त्याचं कारण असं आहे की गौतम बुद्धांना काही महाजन पदांमध्ये काय मिळालाय, राजाश्रय. आणि मग गौतम बुद्धांचे जे समकालीन महाजन पद आहेत आणि एकूणच मग सुट्ट पिटक हे गौतम बुद्धांच्या म्हणजे जे आनंदने रचलं बघा, आनंद म्हणजे आनंद जो होता, तर त्याने गौतम बुद्धांना कुठे राजाश्रय मिळाला, गौतम बुद्धांना कोणाच्या कुठल्या राजदरबारामध्ये सन्मान मिळाला, या सगळ्याची माहिती आपल्याला सुट्ट पिटकामध्ये आढळते. आणि या सुट्ट पिटकामधला जो एक चॅप्टर म्हणा, एक भाग आहे, तर तो म्हणजेच काय, अंगुतरा निकाया. आणि मग हा जो अंगुतरा निकाया आहे, तर तो 16 महाजन पदांची सविस्तर काय करतो, यादी देतो. त्यामुळे हे बरोबर आहे. दुसरं आहे बघा, भगवती सूत्र. लक्षात ठेवा, याच्यामध्ये कन्फ्युज व्हायचं नाही की दिग्ग निकाया हा सुद्धा सुट्ट पिटकाचा भाग आहे, परंतु दिग्ग निकायामध्ये वेगळी माहिती आहे. दिग्ग निकायामध्ये सर्व महाजन पदांचा उल्लेख नाही. तर प्रश्न काय आहे, 16 महाजन पदांचा उल्लेख. त्यामुळे हे उत्तर नसेल, हे दिग्ग निकाया नसेल. बऱ्याच वेळा कन्फ्युजन काय होतं की अरे जर सुट्ट पिटकाचाच भाग अंगुतरा निकाय असेल तर मग दिग्ग निकाय, पण दिग्ग निकायामध्ये नाही. लक्षात ठेवा, दिग्ग निकायामध्ये दुसरी माहिती दिलेली आहे, त्यामुळे हे नसेल. भगवती सूत्र जे वर्धमान महावीरांबद्दल आहे बघा, याच्यामध्ये सुद्धा आपल्याला आढळतं की 16 महाजन पदांची यादी. म्हणजेच आपण असं म्हणूयात की भगवती सूत्र जे वर्धमान महावीर आणि अंगुतरा निकाया ज्याच्यामध्ये गौतम बुद्धांच्या जीवनाबद्दलची माहिती आहे, तर अशामधून आपल्याला 16 महाजन पदांची काय मिळते, माहिती मिळते. क्लिअर झालं. त्यामुळं हे नसेल आणि हे नसेल. या व्यतिरिक्त बघा, महावास्तू नावाचं एक बौद्ध ग्रंथ आहे, बौद्ध ग्रंथ आहे, ज्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला 16 महाजन पदांचा काय आढळतो, उल्लेख आढळतो. महावास्तू जे आहे ज्याच्यामध्ये विशेषतः हे महावास्तू जे आहे ना, हे महासंगिका नावाचा जो काही संप्रदाय आहे, तो आपल्याला पुढे नागार्जुन आणि यांच्याशी संबंधित आपल्याला दिसेल. त्यामुळे याच्यामध्ये पण त्याचा उल्लेख आढळतो. कशाचा, 16 महाजन पदांचा. आता या व्यतिरिक्त बघा, अष्टाध्यायी नावाचं जे पुस्तक आहे, जे अष्टाध्यायी नावाचं संस्कृत भाषेचं जे व्याकरणाचं जे पुस्तक आहे, तर ते कोणी लिहिलं, पाणिनींनी लिहिलं. तर याच्यामध्ये आपल्याला सर्व महाजन पदांचा उल्लेख आढळत नाही, परंतु काही महाजन पदांचा उल्लेख आढळतो. त्यामुळं जर प्रश्न असा आला की महाजन पदांबाबत खालीलपैकी, तर अष्टाध्यायीमध्ये सर्व नाही, परंतु काही महाजन पदांचा उल्लेख आढळतो. म्हणजे थोड्याच महाजन पदांचा उल्लेख आढळतो. अगदी सांगायचं झालं तर फक्त 7 ते 8च महाजन पदांचा उल्लेख अष्टाध्यायीमध्ये आढळतो. क्लिअर झालं. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर काय असेल, ब आणि ड, म्हणजेच काय, पर्याय क्रमांक दुसरा. पुढे, खालीलपैकी कोणते सिद्धांत हे जैन धर्माशी संबंधित आहेत. आता बघा की जैन धर्माशी संबंधित विचारलेलं आहे. पहिलं तर गोष्ट, तुम्हाला असे जेव्हा काही प्रश्न प्राचीन भारताशी संबंधित असतात ना, त्यावेळेस तुम्हाला काही जे माहित आहे त्याच्या आधारे तुम्ही इलिमिनेशन पण वापरू शकता. शून्यवादाचा जो कॉन्सेप्ट आहे, तो शून्यवादाचा कॉन्सेप्ट कुठे आहे, तर शून्यवादाचा कॉन्सेप्ट हा आपल्याला महासंगिकामध्ये आढळतो. महासंगिका म्हणजेच काय, तर महायान संप्रदाय जो आहे, तर या महायान संप्रदायामध्ये नागार्जुन जे आहेत त्यांनी शून्यवादाचा काय मांडला, सिद्धांत मांडला. शून्यवादा म्हणजेच आपण काय म्हणूयात, तर थेरी ऑफ एम्प्टीनेस, द थेरी ऑफ एम्प्टीनेस नावाची जी आहे. म्हणजे थोडक्यात काय की आपण ज्याला म्हणूयात की कुठल्याही याच्यामध्ये एक्स्ट्रीम भूमिका, म्हणजेच अगदीच आपण टोकाची भूमिका न घेता मध्यम मार्ग असला पाहिजे. आता मध्यम मार्ग कसा असतो, तर शून्य कुठे असेल, मध्यभागी असेल ना, म्हणजे इकडे पण नाही आणि तिकडेही नाही. आपण ज्याला म्हणतो ना की माध्यमिका स्कूल, माध्यमिका संघा, येते लक्षात. म्हणजे शून्यवाद जो आहे तो माध्यमिका मार्ग सांगतो, जो नागार्जुन यांनी सांगितलं. जे महासंगिकाचे काय होते संस्थापक, महासंगिका हे महायान संप्रदायाचं काय होतं, एक भाग होता. क्लिअर झालं. त्यामुळं शून्यवाद नसणार आहे. आता बघा की शून्यवाद नसेल, ओके, त्यामुळं तुमचा हा पर्याय कट झाला. त्याच्यानंतर बघा आपण म्हणूयात की सर्वस्तिवाद. आता सर्वस्तिवाद सुद्धा हे बौद्ध धर्माशी संबंधित आहे. त्यामुळं शून्यवाद आणि सर्वस्तिवाद हे बौद्ध धर्माशी संबंधित आहे, ज्याच्यामध्ये अभिधर्म नावाची संकल्पना सांगितली. सर्वस्तिवाद मध्ये अभिधर्म, अभिधर्म
आता धर्म म्हणजे त्यावेळेस काय सांगितलं गेलंय आपल्या, धर्म माहितीये की कर्तव्य. मग धर्म जर कर्तव्य असतील तर अभिधर्म काय असेल? अभिधर्म, अभिचा अर्थ असेल ऑर्गनाइज, ऑर्गनाइज ड्युटीज, ऑर्गनाइज ड्युटी. म्हणजेच एक प्रकारे आपण असं म्हणूयात की धर्माच्या तत्वांचं पालन करत असताना आपली भूमिका कशी असली पाहिजे? ऑर्गनाइज स्वरूपाची असली पाहिजे. ऑर्गनाइज म्हणजे आपण म्हणतो ना काही स्ट्रक्चरल असलं पाहिजे, असं याच्यासारखं नाही. मग याच्यासाठी बघा विनय पिटका हे काय ठरणार आहे? मार्गदर्शक ठरणार आहे. म्हणजेच एकूण आपण म्हणूयात विनय पिटका आणि जो धर्माची शिकवण आहे याचं योग्यरित्या स्ट्रक्चर स्वरूपामध्ये पालन करणं हे सर्वस्तीवादामध्ये सांगितलं गेलं. त्यामुळे हे दोन्हीही कॉन्सेप्ट कशाशी संबंधित आहेत? बौद्ध धर्माशी संबंधित आहेत. मग या व्यतिरिक्त बघा शैधवादा आणि अनेकांतवादा हे दोन्ही जे कॉन्सेप्ट आहेत ते कशाशी संबंधित आहेत? तर जैन धर्माशी. त्यामुळे याचं उत्तर असेल बघा पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1 हे याचं काय असेल तर उत्तर असेल. क्लिअर झालं? चला प्रश्न बघा पुढचा. सामाजिक सुधारणांच्या संदर्भात पंडिता रमाबाईंची मुख्य कामगिरी कोणती होती? मुख्य कामगिरी. आता पंडिता रमाबाई यांचं मूळ नाव रमाबाई डोंगरे. रमाबाई डोंगरे यांचे जे वडील होते अनंत शास्त्री डोंगरे हे ब्रिटिशांच्या सेवेमध्ये होते. आता ब्रिटिशांच्या सेवेमध्ये असल्यामुळं त्यांच्यावरती आपण असं म्हणूयात की काही आधुनिक शिक्षण आणि या सगळ्यांचा प्रभाव होता. मग त्यावेळेच्या याच्यामध्ये ह्या ज्या रमाबाई डोंगरे आहेत यांचं मूळ जे आहे ते साताऱ्यामध्ये, म्हणजे त्यांचं मूळ गाव साताऱ्यामध्ये, परंतु त्यांचे वडील हे ब्रिटिशांच्या सेवेमध्ये असल्यामुळं त्यांना मँगलोर या ठिकाणी राहावं लागत होतं, म्हणजे कर्नाटक आणि या भागामध्ये ते राहत होते. मग असं झालं की रमाबाई जे आहेत यांनी प्राथमिक शिक्षण घेतलं, त्यांनी माध्यमिक शिक्षण घेतलं. आता त्या उच्च शिक्षण घेणार होत्या, पण त्यावेळेचा समाज व्यवस्था अशी होती की मुलींचं विवाह काय झाला पाहिजे? लवकर झाला पाहिजे. मग त्यांच्या वडिलांना एक प्रकारे सगळ्या बाजूनी सगळे लोक टीका करत होते. आपल्याला माहिती आहे की मुलींचा विवाह किंवा आपल्या घरातील एखादी जी गोष्ट आहे याच्या बाबत आपल्या घरच्यांपेक्षा बाहेरच्यांनाच जास्त टेन्शन असतं. आणि मग त्याच्यामुळं काय झालं की यांच्या कुटुंबावरती बहिष्कार टाकायला सुरुवात झाली. अशामध्ये जेव्हा त्या 17-18 वर्षाच्या होत्या तेव्हा त्यांच्या वडिलांचा काय झाला? मृत्यू झाला. आई वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर आपला एक लहान भाऊ, एक लहान बहीण यांच्या जबाबदारीची, म्हणजे त्यांची जबाबदारी त्यांच्यावरती आली. पण त्यांना उच्च शिक्षण घ्यायचं होतं. पण आता बघा तुमच्या लक्षात येईल मी काय पॉइंट सांगतोय ते, की झालं असं की त्यांना उच्च शिक्षण घ्यायचं असेल तर त्यावेळेस मुलींसाठी आणि एकूणच म्हणूयात की भारतातलं सगळ्यात मोठं विद्यापीठ हे कलकत्त्याला होतं, की कलकत्त्यामध्ये आता म्हणजे कलकत्ता विद्यापीठ जे आहे तर इथे. मग ह्या पंडिता रमाबाई ज्या आहेत त्या आपल्या भावंडांसहित कुठं गेल्या? कलकत्त्याला गेल्या. पण ज्या वेळेस त्या कलकत्त्याच्या विद्यापीठात गेल्या तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की ह्या विद्यापीठामध्ये फक्त कोण शिक्षण घेत आहे? पुरुषच शिक्षण घेत आहेत. मग हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी याची तक्रार म्हणा किंवा याची जी दखल घ्यावी यासाठी त्यावेळेचे बेहरामजी मलबारी, त्याच्यानंतर जस्टिस रानडे, त्यावेळेस जस्टिस रानडे हे कलकत्ता म्हणजे बंगाल भागामध्ये काय होते? न्यायाधीश होते. मग न्यायमूर्ती रानडेंकडे यांनी दखल मागितली. मग न्यायमूर्ती रानडे आणि यांच्या सगळ्या पुढाकारातनं ही सगळी तक्रार कोणाकडे गेली? रिपनकडे तक्रार गेली. रिपन हा त्यावेळेचा काय होता? व्हॉइसरॉय होता. मग रिपनकडे तक्रार गेल्यानंतर रिपनने त्याच वेळेस भारतातील शिक्षणासाठी एक समिती नेमली. ती समिती म्हणजेच कोणती? हंटर समिती. मग या हंटर समितीच्या समोर पंडिता रमाबाई यांनी स्त्री शिक्षण याच्यासाठी काय केलं? त्यांनी साक्ष दिली की स्त्रियांना शिक्षण मिळावं, स्त्रियांना शिक्षणासाठी चालना देण्यासाठी विद्यापीठांमध्ये किंवा शाळांमध्ये मुलींसाठी, स्त्रियांसाठी काय करण्यात यावी? सुविधा देण्यात याव्यात, अशी मागणी करणाऱ्या जर पहिल्या महिला कोण असतील ना तर पंडिता रमाबाई आहेत. लक्षात ठेवा. मग यांनी एक प्रकारे त्यावेळेच्या विद्वानांना आव्हान दिलं की मी स्वतः संस्कृतचा अभ्यास करते, मी स्वतः प्राचीन ग्रंथांचा अभ्यास करते. आणि मग त्यांनी संस्कृतचा जो अभ्यास आहे तो कलकत्ता विद्यापीठात सादर केला. म्हणून त्यांना सगळे म्हणू लागले पंडिता, म्हणजे संस्कृतच्या पंडिता, वेदाच्या पंडिता. त्यांचं जे ज्ञान आहे ते पाहिल्यानंतर त्यांना लोक म्हणू लागले सरस्वती. म्हणजे अशा या पंडिता रमाबाई सरस्वती झाल्या. म्हणजे रमाबाई डोंगरेंच्या त्या पंडिता रमाबाई सरस्वती झाल्या बघा. आणि मग अशा या पंडिता रमाबाई यांनी स्त्री शिक्षणासाठी पुरस्कार केला. त्यासाठी त्यांनी बघा आर्य महिला समाजाची काय केली? स्थापना केली. आर्य महिला समाजाची जी स्थापना आहे याच्यामध्ये आपण असं म्हणूयात की आर्य महिला समाज ही प्रार्थना समाजाची स्त्रियांसाठी, स्त्री शिक्षणासाठी, स्त्री मुक्तीसाठी कार्य करणारी काय होती? एक संघटना होती, चळवळ होती. आणि अशा या पंडिता रमाबाई यांच्याच पुढाकारातून
लेडी डफरीन फंडाची सुद्धा काय झाली होती, स्थापना झाली होती. लेडी डफरीन फंड लक्षात ठेवा. आता लेडी डफरीन म्हटलंय म्हणजे डफरीनची पत्नी. तर लेडी डफरीन फंडाच्या माध्यमातून स्त्रियांना परिचारिकेचं शिक्षण घेण्यासाठी म्हणजे नर्स, परिचारिकेचं शिक्षण घेण्यासाठी, वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी काय दिली जाणार होती, शिष्यवृत्ती. आणि मग याच शिष्यवृत्तीच्या पहिल्या लाभार्थी म्हणजेच कोण, आनंदीबाई जोशी, त्या महिला डॉक्टर, पहिल्या महिला डॉक्टर आपण म्हणतो. आणि मग यांच्या पदवीदानाच्या समारंभासाठी यांना कुठे जावं लागलं, तर यांना अमेरिकेला जावं लागलं, म्हणजे पाश्चिमात्य देशांमध्ये गेल्या. आणि मग पाश्चिमात्य देशातून परत आल्यानंतर म्हणजेच 1889 मध्ये त्यांनी मुक्ती मिशन सुरू केली. कोणती मिशन सुरू केली, स्त्री मुक्ती मिशन सुरू केली. स्त्री मुक्ती मिशन सुरू केली. आणि मग स्त्री मुक्ती मिशनचाच भाग म्हणून त्यांनी अनाथ स्त्रिया, विधवा स्त्रिया, पीडित स्त्रिया यांच्यासाठी बघा मुक्ती सदन, शारदा सदन, सदानंद सदन अशी सदनं काय केली, स्थापन केली. याची सुरुवात त्यांनी सुरुवातीला मुंबईमध्ये केली. नंतर याचं मुख्यालय पुण्याजवळचं जे केडगाव आहे तर त्या ठिकाणी आलं. म्हणजेच काय झालं बघा, यांनी विधवांसाठी एक आश्रम स्थापन केलं. त्यांनी त्यांच्या स्त्रियांच्या शिक्षणाला चालना दिली. एक प्रकारे आपण म्हणूयात की पंडिता रमाबाईंच्या बाबतीत पर्याय क्रमांक दुसरं काय असेल, बरोबर असेल. पुढे, लोकनाट्य आणि गाण्याद्वारे चळवळीच्या सांस्कृतिक कार्यात कोणाची महत्वपूर्ण भूमिका होती. आता लोकनाट्य, लोकमंच, लोककला याच्या माध्यमातून संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा जे आवाज बनले होते, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा जे आवाज बनले होते, ज्यांना आपण म्हणूयात की कामगारांचा आवाज बनले होते, सर्वसामान्यांचा आवाज बनले होते, म्हणजे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा आवाज म्हणून ज्यांची ओळख आहे असे आपले लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. त्यांनी बघा लाल बावटा नावाचं पथक सुरू केलं होतं. हे अण्णाभाऊ साठे मूळचे सांगलीचे, वाटेगाव जे आहे तर मूळचे वाटेगावचे. आता त्यांचं मूळ नाव आपल्याला माहिती आहे की तुकाराम भाऊसाहेब साठे. मग हे मूळचे सांगलीचे, परंतु कोहिनूर मिल नावाची जी मुंबईमध्ये मिल आहे बघा, तिथं ते म्हणजे काय होते तर म्हणजे आपण म्हणजे मिलमध्ये ते कामाला होते. आणि मग मिलमध्ये जेव्हा काम करत असताना त्यांनी पहिला पोवाडा साजरा केला होता बघा, पहिला पोवाडा जो लेनिनग्राडचा पोवाडा म्हणून हे होता, प्रसिद्ध होता. याच्यातून त्यांनी एक प्रकारे कामगारांचा आवाज बनले. पुढे जाऊन संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये त्यांनी लोकमंच, लोकनाट्य, लोकजागृती याच्यातून पोवाडा सादर करणे, त्याच्यानंतर आपण म्हणूयात की ते लोकशाहीर बनलेत. आणि मग एकूणच आपण म्हणूयात की अण्णाभाऊ साठे जे आहेत तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे या लोकनाट्य हा प्रश्न आयोगाने याच्या पूर्वी पण विचारलेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक काय असेल, तिसरा असेल. म्हणजे आयोगाने विचारलेला थोडासा वेगळा होता, आपण त्याच पद्धतीने हा प्रश्न तयार केलेला आहे. त्यामुळं अण्णाभाऊ साठे यांच्याशी संबंधित हा प्रश्न असेल बघा. त्यानंतर पुढे आहे बघा, तैनाती फौजेची व्यवस्था स्वीकारणारा पहिला भारतीय शासक कोण होता. आता याच्यासाठी थोडंसं पाठीमागे जावं लागेल. ते पाठीमागे म्हणजे कुठं, तर 1761 ची पानिपतची लढाई. पानिपतची लढाई. आता तुम्ही म्हणाल की इथं पानिपतच्या लढाईचा काय संबंध आहे, तर पानिपतची जी तिसरी लढाई आहे त्या पानिपतच्या तिसऱ्या लढाईमध्ये काही गोष्टी महत्वाच्या अधोरेखित झाल्या. एक म्हणजेच काय, भारतावरती पाश्चिमात्यांचं होणारं आक्रमण. म्हणजे अहमद शाह अब्दालीने पानिपत म्हणजेच आपण म्हणूयात की भारतावरती, दिल्लीवरती केलेलं आक्रमण, याच्यातून काय झालं तर एक प्रकारे आपल्याला असं दिसून आलं की पानिपतच्या आक्रमणाने हे दिसून आलं की भारताच्या सुरक्षेमध्ये किती समस्या आहेत. हे झालं पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, पानिपतमध्ये जरी मराठा साम्राज्याचा पराभव झालेला असला तरी मराठा साम्राज्याने पुढील काहीच वर्षामध्ये आपलं स्वतःचं वर्चस्व दिल्लीमध्ये काय केलं, निर्माण केलं. म्हणजे बघा पुढच्या 10च वर्षात मराठा साम्राज्याने काय केलंय, दिल्ली कॅप्चर केली. म्हणजे आपण म्हणतो ना दिल्लीचे ही तख्त राखतो, ते पुढच्या 10च वर्षात म्हणजे पानिपतच्या लढाईनंतर मराठा साम्राज्याने आपली विस्कटलेली घडी भरून काढण्यासाठी पुन्हा विस्तार काय केलाय, सुरू केला. मग या भीतीने ब्रिटिशांनी काय केलं तर आपल्या प्रांतांच्या भोवती काय तयार करायला सुरू केलं, तर गोल कुंपण तयार करायला सुरू केलं. यासाठी त्यांनी बघा बफर झोन तयार केले. म्हणजे ब्रिटिशांना आता दोन गोष्टींची भीती होती. एक ती म्हणजेच काय, तर भारतातील मराठा साम्राज्याचा पुन्हा वाढता विस्तार, आणि दुसरं अहमद शाह अब्दाली सारख्या व्यक्तीने जर पुन्हा आक्रमण केलं
तर आपल्या प्रांताचं नुकसान होऊ नये म्हणून आपण काय केलं पाहिजे, आपल्या प्रांताच्या भोवती गोल कुंपण म्हणजे बफर झोन तयार केला पाहिजे. याच्यातून त्यांनी काय केलं, गोल कुंपणाचं धोरण आणलं. आता या गोल कुंपणाच्या धोरणामध्ये काय होतं, आपल्या प्रांताची सुरक्षा अबाधित ठेवण्यासाठी आपल्या शेजारील प्रांतामध्ये काय ठेवणे, लष्कर ठेवणे, त्याच्यावरती नियंत्रण ब्रिटिशांचं असेल. परंतु याच्यामधून त्यांना फार काही असा इन्कम मिळत नव्हता. शेवटी ब्रिटिशांचा आवडता विषय कोणता होता, नफा, म्हणजे प्रॉफिट हा त्यांचा काय होता, आवडता विषय होता. मग अशा वेळेस याच ठिकाणी काय झालं की गोल कुंपणाच्या धोरणामधून त्यांना सुरक्षा अबाधित ठेवण्यात आली, परंतु काही नफा मिळत नव्हता. आणि अशामध्येच काय झालं, पुढे जाऊन नेपोलियन बोनापार्ट हा युरोपमध्ये विस्तार करत होता. ब्रिटिशांना संपूर्ण भारतावरती आपलं वर्चस्व निर्माण करायचं होतं, म्हणजे आपल्या प्रांतांचा विस्तार करायचा होता. नेपोलियनच्या आक्रमणाची काय भीती होती, आणि दुसऱ्या बाजूला मराठा साम्राज्य, म्हैसूर यांच्या विस्ताराची भीती होती. आणि या सगळ्यातून लॉर्ड रिचर्ड वेलस्ली याने तैनाती फौजेचं काय आणलं, धोरण आणलं. कोणी आणलं, लॉर्ड रिचर्ड वेलस्ली. लॉर्ड रिचर्ड वेलस्ली म्हणजे लॉर्ड रिचर्ड वेलस्लीने काय केलं, तर तैनाती फौजेचं धोरण आणलं. म्हणजे तैनाती फौजेचं जे धोरण आहे ते कोणी आणलं बघा, रिचर्ड वेलस्ली. लॉर्ड रिचर्ड वेलस्लीने तैनाती फौजेचं काय आणलं, तर धोरण आणलं. मग हा जो लॉर्ड रिचर्ड वेलस्ली होता, याने हे धोरण का आणलं, ह्याच्या पाठीमागची स्टोरी सुरू होते. ती म्हणजेच कुठून, 1795 मधून. 1795 ला एक महत्वपूर्ण लढाई झाली, ती म्हणजेच कुठली, खर्ड्याची लढाई. आता ही जी खर्ड्याची लढाई आहे तर ती कोणामध्ये झाली बघा, निजाम विरुद्ध मराठा साम्राज्य. निजाम विरुद्ध मराठा साम्राज्य. मराठा साम्राज्याच्या इतिहासातली सर्वात शेवटची आणि महत्वाची अशी लढाई म्हणजे जर कोणती असेल ना, तर खर्ड्याची लढाई. खर्डा हे नगर जिल्ह्यामधलं काय आहे, एक ठिकाण आहे. आणि या लढाईमध्ये हैदराबादच्या निजामाचा दारुण पराभव झाला. इतका दारुण पराभव झाला की हैदराबादचा निजाम अक्षरशः भीतीने ब्रिटिशांकडे गेला. ब्रिटिशांना म्हटलं की मला वाचवा. मग ब्रिटिश म्हणले की अरे ऑलरेडी तुला सुरक्षा दिलेली आहे, कुठल्या याच्यानुसार, गोल कुंपणीच्या धोरणानुसार. मग निजाम हा ब्रिटिशांकडे मदत मागायला गेला. त्यावेळेचा बंगालचा गव्हर्नर जनरल होता सर जॉन शोर. पण या सर जॉन शोर म्हटला की ऑलरेडी तुम्हाला सुरक्षा दिलेली आहे, म्हणजे निजामाला इथं अपयश आलं. मग काही दिवसामध्ये सर जॉन शोरच्या जागेवरती कोण आला, तर लॉर्ड रिचर्ड वेलस्ली आला. लॉर्ड रिचर्ड वेलस्ली आणला. मग लॉर्ड रिचर्ड वेलस्ली आल्यानंतर तर तो म्हटला, आता तो होता कोण, साम्राज्यवादी विचारसरणीचा. त्याला नेपोलियनचं भारतावरचं संभाव्य आक्रमण जे आहे हे रोखायचं होतं. भारतामधला मराठा साम्राज्य, म्हैसूर यांचा जो वाढता विस्तार आहे तो रोखायचा होता. आणि अशामध्येच स्वतःहून मदत मागायला आलेला पहिला व्यक्ती कोण असेल, तर हैदराबादचा निजाम. आणि मग हैदराबादच्या निजामाने 1797-98 नंतर कोणते धोरण स्वीकारले, तैनाती फौजेचे धोरण. तैनाती फौजेचे धोरण स्वीकारणारा पहिला भारतीय राज्यकर्ता कोण आहे, हैदराबादचा निजाम. मग ब्रिटिश म्हटले की बघ आम्ही तुला मदत करूच, त्याच्या बदल्यामध्ये आता जे सैन्य ठेवलंय त्यांच्यावरती आमचं नियंत्रण असेल, त्याच्या बदल्यामध्ये त्या सैन्यांचा खर्च तुम्ही द्यायचा. खर्च देणं जमणार नसेल तर तेवढ्याच रकमेचा प्रांत द्यायचा. आमचा एक रेसिडेंट तुमच्या दरबारात ठेवायचा. आम्हाला विचारल्याशिवाय परराष्ट्र संबंध नसतील. या व्यतिरिक्त एकूणच आपण म्हणूयात की आणि ब्रिटिश म्हणले की आम्ही अंतर्गत कारभारात हस्तक्षेप करणार नाही, म्हणजे रेसिडेंट ठेवायचा आणि अंतर्गत कारभारात हस्तक्षेप करणार नाही. अशा रीतीने आपण असं म्हणू शकतो, आपण जे म्हण वापरतो बघा, ब्रिटिशांनी भारतावरती 150 वर्ष राज्य केलं, ते इथून सुरू होतं. 1947 वजा 150 वर्ष. म्हणजे तैनाती फौजेच्या धोरणाने ब्रिटिशांनी संपूर्ण भारतावरती काय मिळवलं, नियंत्रण. आणि मग ते तैनाती फौज स्वीकारणारं भारतातलं पहिलं राज्य संस्थान कोणतं आहे, तर हैदराबाद. आणि शेवटचं कोणतं आहे, तर मराठा साम्राज्य. म्हणजे ब्रिटिशांनी जो भारत ताब्यात घेतला तर तो मराठा साम्राज्याकडून घेतलेला आहे, मुघल साम्राज्याकडून नाही. मुघल साम्राज्यातून त्यांना प्रवेश मिळाला आणि भारत जो ताब्यात घेतला तो मराठा साम्राज्याकडून घेतला. त्याची सुरुवात इथून झाली बघा, तैनाती फौज.
त्यामुळे आपण असं म्हणूयात की तैनाती फौजेचा जो स्वीकार आहे तर तो पहिल्यांदा कोणी केला तर हैदराबादच्या निजामाने केला. पेशवा जो आहे तर म्हणजे आपल्या ज्याला बाजीराव पेशवा सेकंड म्हणतो तर ते म्हणजेच वसईचा तह. बडोद्याचे गायकवाड यांनी सुद्धा 1803 मध्ये म्हणजे हा 1802 1803 आणि टिपू सुलतान जे आहे तर टिपू सुलतानने 1799 मध्ये टिपू सुलतान मारला गेल्यानंतर टिपू सुलतान वरती काय करण्यात आला तैनाती फौजेचा करार किंवा तैनाती फौज लादण्यात आली आणि वाडियार घराण्याची पुन्हा तिथं काय केली होती स्थापना. त्यामुळं पहिलं शासक कोण होता तर हैदराबादचा निजाम आणि त्याच्यासाठी बघा कोणती लढाई कारणीभूत ठरली खरड्याची लढाई. मग याच्यामध्ये ब्रिटिश काय म्हटले होते माहिती आहे तैनाती फौज त्यांनी 3 टप्प्यामध्ये राबवली. पहिला टप्पा होता कमजोर भारतीय राजा. कमजोर भारतीय राजा म्हणजे जे स्वतःहून मदत मागायला जातील आम्ही मदत करायला तयार आहे पण आमची एक स्कीम आहे. कसं असतं बघा ज्या वेळेस आपण कमजोर असतो आणि समोर ज्याची एखादी स्कीम असते तेव्हा त्याच्या मम मध्ये मम म्हणावं लागतं आपल्याला म्हणजे त्याला हाला हा म्हणावं लागतं. तो असं म्हटला हो म्हणायचं तो तसं म्हटला तर त्याला हो म्हणायचं म्हणजे नाही म्हणायचं नाही का तर कमजोर आहे. मग हैदराबादचा निजाम काय झाला स्वतःहून मदत मागायला गेला म्हणजे कमजोर संस्थान. दुसरं म्हणजेच मित्र संस्थान. मित्र म्हणजे काय तर ब्रिटिश इतक्या दिवस आपल्या मित्रांच्या राज्यामध्ये सैन्य ठेवायचे. ऍक्च्युली सैन्य हे भारतीयच होतं पण त्याच्यावरती नियंत्रण कोणाचं असायचं ब्रिटिशांचं. मग ब्रिटिश म्हणायचे की आम्ही इतक्या दिवस सैन्य ठेवतोय की म्हटले हे बघ मित्रा आता तुला काय करावं लागेल त्याचे पैसे द्यावं लागतील. पैसे देणं जर जमणार नसेल तर काय असेल प्रांत द्यायचा म्हणजे मित्रावरती तैनाती फौज लादणे. आणि तिसरा जो प्रकार होता ना तर तो म्हणजेच युद्ध नीती किंवा प्रत्यक्षात युद्ध करून त्यांच्यावरती तैनाती फौज लादणे. मग त्याच्यामध्ये टिपू सुलतान मराठा साम्राज्य पुढे जाऊन मग सिंध आहे पंजाब आहे पण मग मराठा साम्राज्य आणि टिपू सुलतान ही 2 अशी साम्राज्य आहेत की ज्यांनी तैनाती फौजेचा स्वीकार सहजासहजी केला नाही. क्लिअर झालं. पुढे नो वकील नो अपील नो दाखील ही टिप्पणी खालीलपैकी कोणत्या घटनेशी संबंधित आहे तर झालं असं बघा की पहिल्या महायुद्धामध्ये भारतीयांचा सहभाग वाढावा यासाठी ब्रिटिशांनी भारतीयांना काही आश्वासनं दिली होती परंतु ही आश्वासनाची पूर्तता ब्रिटिशांनी भारतामध्ये केली नाही. उलट भारतीयांच्या असंतोषाला दडपण्यासाठी त्यांनी वेगवेगळे प्रयत्न सुरू केले. याच्यातूनच क्रांतिकारक चळवळीचा काय वाढू लागला जोर वाढू लागला प्रभाव वाढू लागला. दुसऱ्या बाजूला होम रूल लीग नावाची चळवळ सुरू झाली होती ज्याच्यामध्ये एक प्रकारे आपण म्हणूया जहाल मवाळ एकत्र आले काँग्रेस मुस्लिम लीग एकत्र आले. त्यामुळं ब्रिटिशांच्या मनामध्ये भारतीयांच्या विरोधामध्ये एक प्रकारे काय झालं तर द्वेष निर्माण व्हायला सुरुवात झाली आणि अशातूनच काय झालं की तिकडे ऑटोमान साम्राज्य जे होतं त्याचा जो प्रमुख आहे खलिफा याला खलिफा पद देण्यास ब्रिटिशांनी काय केला नकार दिला. त्यामुळे भारतीय मुस्लिम लीग यांच्यामध्ये सुद्धा ब्रिटिशांच्या विरोधामध्ये काय होती नाराजगी होती. राष्ट्रीय सभेमध्ये ब्रिटिशांच्या विरोधामध्ये नाराजगी होती. क्रांतिकारकांमध्ये ब्रिटिशांच्या विरोधामध्ये काय होती नाराजगी होती. म्हणजेच भारतीय आशा लावून बसले होते की पहिल्या महायुद्धानंतर भारतासाठी काही संविधानिक सुधारणा भारतामध्ये केल्या जातील भारतीयांना काही राजकीय अधिकार मिळतील. असं न होता फक्त ते घोषणा करू लागले परंतु प्रत्यक्षामध्ये त्याची अंमलबजावणी होत नव्हती आणि याच्यातूनच भारतीयांचा काय वाढू लागला असंतोष वाढू लागला. मग तो दडपण्यासाठी सिडनी रौलट सेक्रेटरी म्हणजे भारत मंत्र्याच्या परिषदेमधला जो एक सदस्य होता सिडनी रौलट तर या सिडनी रौलटच्या अध्यक्षतेखाली एक कायदा पारित केला. त्या कायद्यालाच आपण म्हणतो रौलट कायदा असं म्हणतो. रौलट कायद्याचं मूळ नाव होतं बघा अनार्चिकल अँड रिव्हॉल्युशनरी क्राइम ऍक्ट 1919. अनार्चिकल अँड रिव्हॉल्युशनरी क्राइम ऍक्ट ज्याला आपण इतिहासामध्ये काळा कायदा म्हणतो. या कायद्यानुसार कोणत्याही व्यक्तीला हा गुन्हा करू शकतो याचा असंतोषामध्ये म्हणजेच क्रांतीमध्ये सहभाग आहे याच्या संशयावरून
कोणालाही कधीही अटक करण्याचा अधिकार कोणाला मिळाला? ब्रिटिशांना मिळाला. आणि मग याच्यानुसार कोणत्याही व्यक्तीला विना चौकशी काय करायचं? तर विना चौकशी कारागृहात टाकायचं. किती वर्षासाठी? 2 वर्षासाठी. मग त्याने वकील पण देता येणार नाही, त्याला अपील पण करता येणार नाही आणि त्याची दखल पण कोण घेणार नाही, असा हा कायदा होता. म्हणून याला काय म्हटलंय? नो वकील, नो अपील, नो दखील. 2 वर्षासाठी त्याला कारागृहात टाकलं जाईल, असा हा कायदा होता, ज्याला काळा कायदा म्हणून आपण म्हणतो. आणि मग याच्याच विरोधामध्ये बघा पुढे रौलट सत्याग्रह गांधीजींनी काय केला? सुरू केला. आणि याच रौलट सत्याग्रहाच्या माध्यमातून पुढे अमृतसर या ठिकाणी म्हणजे आपण म्हणूयात की निशस्त्र अशी भरलेली आपली जी काही सर्वसामान्यांची सभा होती, तर याच्यावरती जनरल डायरनी काय केलं? तर गोळीबार केला आणि याच्यामध्ये मग अनेक लोकांचा मृत्यू झाला. याच घटनेला आपण काय म्हणतो? जालियनवाला बाग हत्याकांड म्हणतो. आणि मग याच्या निषेधार्थ गांधीजींनी, त्याच्यानंतर रवींद्रनाथ टागोरांनी, अनेक लोकांनी म्हणजे आपल्या पदांचा, आपल्या पदव्यांचा काय केला होता? त्याग. तो विषय वेगळा. पण मग याच्या चौकशीसाठी त्यांनी हंटर समिती नेमली. हंटर समिती. तर असं हे असेल. क्लिअर झालं? त्यामुळे रौलट कायदा हेच उत्तर असेल. पुढे 1940च्या ऑगस्ट ऑफरचा मुख्य उद्देश काय होता? नेहमी लक्षात ठेवा, ऑगस्ट घोषणा वेगळी, जी 1917ला मॉन्टेग्यूची घोषणा आहे, आणि ऑगस्ट ऑफर वेगळी. ऑफर आणि घोषणेमध्ये फरक आहे. ऑफर म्हणजे भारतीयांना काहीतरी ऑफर दिली, आणि घोषणा म्हणजे आम्ही 10 वर्षात काय करू? टप्प्याटप्प्याने संविधानिक सुधारणा करू, असं 1917 मध्ये कोण म्हटला? मॉन्टेग्यू. इथे ऑफर दिली भारतीयांना. आता भारतीयांना का ऑफर दिली? तर बघा, याच्या पाठीमागे थोडंसं पाठीमागे जावं लागतं. ते म्हणजेच 1 सप्टेंबर 1939 दुसरं महायुद्ध अधिकृतरित्या काय झालं? सुरू झालं. आणि दुसरं महायुद्ध अधिकृतरित्या सुरू झाल्यानंतर ब्रिटिशांनी भारतीयांचा पाठिंबा दुसऱ्या महायुद्धासाठी आहे असं घोषित केलं. मग भारतीय मंत्र्यांनी काय केले? राजीनामे दिले. आणि मग भारतीयांनी, काही भारतीय विशेषतः तरुण क्रांतिकारक गटाचं म्हणणं होतं की हीच संधी आहे की या संधीतून ब्रिटिशांना काय करायचं? कोंडीत पकडायचं. आणि मग याच्यातून भारतीयांचा वाढता विरोध आणि मग दुसऱ्या महायुद्धासाठी भारतीयांचा पाठिंबा आवश्यक असेल, यासाठी त्यावेळेचा जो व्हॉइसरॉय होता त्याचं नाव म्हणजेच लिनलिथ गो. तर या लिनलिथ गोने भारतीयांना काय केली? ऑफर दिली. लिनलिथ गो याने भारतीयांना ऑफर दिली. लिनलिथ गोने भारतीयांना ऑफर दिली की काय? दुसऱ्या महायुद्धात ब्रिटिशांसाठी भारतीयांचे काय मिळावे? सहकार्य मिळावे, यासाठी भारतीयांना काही ऑफर दिली. आता ऑफर म्हणजे माहितीये ना आपल्याला काय असतं? की दुसऱ्या महायुद्धानंतर भारतामध्ये संविधानिक सुधारणा केल्या जातील, वसाहती अंतर्गत स्वातंत्र्य दिलं जाईल, म्हणजे तेच रडगाणं परत परत ते ब्रिटिश सांगत होते, फक्त हे भारतीयांचा पाठिंबा मिळावा म्हणून. आणि मग याच ऑगस्ट ऑफरला प्रतिसाद म्हणून आपल्याला माहिती आहे की रामगढ अधिवेशन असेल, त्याच्यानंतर रामगढ अधिवेशनानंतर एक प्रकारे काय झालं? तर वैयक्तिक सत्याग्रहाची काय झाली? सुरुवात झाली. हे असं ऑगस्ट ऑफर असेल, जी लिनलिथ गोच्या काळामध्ये देण्यात आलेली. पुढे पॉलिगार बंडाचे प्रमुख वैशिष्ट्य खालीलपैकी कोणते होते? आता पॉलिगार जो आहे बघा, पॉलिगार जे बंड आहे हे 1857च्या पूर्वी जी काही भारतातली प्रमुख उठाव झाले ना, त्याच्यापैकीचा हा उठाव होता. पॉलिगार या शब्दाचा अर्थ असतो सामंत, जमीनदार किंवा बागायतदार, असा अर्थ असतो याचा पॉलिगारचा. पॉलिगार हा दक्षिण भारतातला एक शब्द आहे ज्याचा अर्थ सामंत, जमीनदार, बागायत जमीनदार, म्हणजे ज्याच्याकडे कशी जमीन आहे? बागायती जमीन आहे. मग असा जो काही पॉलिगार वर्ग आहे, तर त्यांनी बघा 1700 जवळपास म्हणजे 1795-97 असं म्हटलं तरी चालेल, 1795 पासून ते जवळपास 1805च्या आसपास यांचा हा उठाव झाला होता. मग हा जो पॉलिगारांचा उठाव आहे बघा, हा कुठे झाला? दक्षिण भारतात. मी अगोदरच सांगितलं की दक्षिण भारतात. हे दक्षिण भारतातले कोण होते? सामंत. तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व करा बघा, तुम्हाला जो टॉपिक माहित आहे ना, त्या टॉपिकचं पहिल्यांदा आपल्याला काय माहित आहे ते पटपट रिकॉल करायला लागायचं आणि मग पर्यायाकडे बघायचं. पर्याय बघितलं की कन्फ्युजन वाढतं. कारण का ज्या वेळेस आपल्याला हे आईस्क्रीम खाऊ की ते आईस्क्रीम खाऊ, हे चॉकलेट खाऊ की ते चॉकलेट खाऊ, असं जेव्हा होतं त्यावेळेस कन्फ्युजन होतं. अशा वेळेस काय करायचं? आपलं जे ज्ञान आहे किंवा आपल्याला जे माहित आहे ना, ते सुरुवातीला अगोदर रिकॉल करायचं आणि मग पर्याय तो आहे का बघायचं. मी पर्याय शेवटी बघितला, तुम्ही बघितलं असेल आता. पहिल्यांदा आपल्याला काय माहित आहे? तर हे असं आहे, त्यांचा उठाव मग इथे झालाय बघा.
दक्षिण भारतात. क्लिअर झालं? सामाजिक सुधारणा आणि महिला शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी वामबोधिनी हे पुस्तक कोणी लिहिलं? आता बघा, ब्राह्मो समाज, हा जो ब्राह्मो समाज आहे, या ब्राह्मो समाजामध्ये भारतीय ब्राह्मो समाज हा 1865 पासून याचं काम सुरू झालं. आणि मग भारतीय ब्राह्मो समाजामध्ये धार्मिक सुधारणांबरोबरच सामाजिक सुधारणांवरती काय देण्यात आला? भर देण्यात आला. ब्राह्मो समाजाचा प्रसार हा भारतभर करण्यात आला. याच्यातूनच पुढे 1870 मध्ये केशवचंद्र सेन यांनी भारतीय सुधारणा समितीची काय केली? स्थापना केली. भारतीय सुधारणा समितीची स्थापना केली, इंडियन रिफॉर्म कमिटी. आणि याच सुधारणा समितीच्या माध्यमातून भारतामध्ये सामाजिक सुधारणा, महिला शिक्षण याचा पुरस्कार करण्यासाठी नेमकी कशा पद्धतीनं आपण सामाजिक आणि शैक्षणिक सुधारणा करायची, या समितीच्या माध्यमातून सरकारला काय करायचा? प्रस्ताव द्यायचा. या सगळ्या प्रस्तावांचं एकत्रित संकलन म्हणजेच वामबोधिनी हे पुस्तक. याच्यामध्ये उमेशचंद्र दत्त यांचं सुद्धा फार मोठं काय लाभलं? सहकार्य लाभलं. कोणाला? केशवचंद्र सेन यांना. याचाच अर्थ हे पुस्तक कोणी लिहिलं गेलं? तर केशवचंद्र सेन याचं पर्याय असेल. क्लिअर झालं? तर बघा, अशा पद्धतीनं ही जी आपली कॉम्प्रेहेन्सिव्ह जीएस ची टेस्ट होती, तर याचं हे डिस्कशन असेल. आता या टेस्टच्या डिस्कशन मधून काही लोकांची रिव्हिजन झाली असेल आणि काही लोकांना कदाचित नवीन ज्ञान या ठिकाणी मिळालं असेल. असा हा आपला मुख्य काय होता? या टेस्टच्या डिस्कशनचा उद्देश होता. थँक्यू ऑल.